वक्त तो जरूर बदलने वाला है एक ना एक दिन. रहा सवाल तकदीर का, तो उसे हम बदल देंगे. गुड मॉर्निंग वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी. वॉरियर ऑफिसर या तुमच्या लाडक्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. एक असा विषय ज्याच्याबद्दल तुम्ही वारंवार विचारता, त्या विषयावरचं लेक्चर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. प्रश्नपत्रिका विश्लेषण का करायचं आणि कसं करायचं? मग ज्यावेळेला आम्ही प्रश्नपत्रिका सोडवतो, तर तेव्हा आम्हाला असं वाटतं की अभ्यास राहतोय आणि आपण फक्त प्रश्नपत्रिकेवरतीच भर देतोय. मग ही जी तुमची द्विधा मनस्थिती असते, ती हे लेक्चर पाहिल्यानंतर दूर होईल. अर्थातच इथे मी काही एक्झाम्पल्स पण तुम्हाला दाखवणार आहे की एक्झॅक्टली तुम्हाला करायचं काय आहे कोणतीही प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतर आणि त्याचा फायदा कसा होतो हे सुद्धा मी विथ प्रूफ तुम्हाला दाखवणार आहे. त्यामुळे लेक्चर शेवटपर्यंत व्यवस्थित पहा आणि जे टेक्निक्स मी सांगते ते टेक्निक्स 100% तुमच्या अभ्यासामध्ये फॉलो करा. तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल. सगळ्यात पहिला प्रश्न, प्रश्नपत्रिका विश्लेषणाचा खरंच फायदा होतो का? याचं सरळ उत्तर हो आहे. कोणतीही व्यक्ती जिने एम-पी-एस-सी दिलेली आहे आणि जी एम-पी-एस-सी थ्रू क्वालिफाय झालेली आहे, कोणतीही पोस्ट मिळालेली आहे, त्या व्यक्तीला तुम्ही जर हा प्रश्न विचारला, तर त्या व्यक्तीचं उत्तर हेच असेल, की प्रश्नपत्रिका विश्लेषणाचा खरंच फायदा होतो. तो कोणत्या लेव्हलपर्यंत होतो, कितपत होतो हे जर तुम्ही पाहिलं, तर अगदी यू-पी-एस-सी टॉप केलेले जरी तुम्ही कॅन्डिडेट्स पाहिले, तर त्यांना जरी तुम्ही विचारलं, तर ते सुद्धा तुम्हाला हेच सांगतील, की सगळ्यात महत्त्वाच्या 2च गोष्टी, ज्या गोष्टींमुळे आम्ही पोस्ट मिळवू शकलो. पहिली गोष्ट एक म्हणजे सिलॅबस व्यवस्थित माहिती करून घेणं आणि दुसरं म्हणजे आयोगाचे क्वेश्चन पेपर्स आम्ही व्यवस्थित पाहिले होते. या गोष्टींचा फायदा कसा होतो, हे मी तुम्हाला लगेच एका उदाहरणाद्वारे समजावून सांगणार आहे. त्याच्यामध्येच तुम्हाला त्या एक्झाम्पलमध्येच मी सांगेन, की एक्झॅक्टली तुम्हाला कोणताही क्वेश्चन पेपर सोडवल्यानंतर त्या प्रश्नाचं विश्लेषण करायचं म्हणजे एक्झॅक्टली काय करायचं आणि त्याचा फायदा कसा होतो. ओके. तर आपण एक एक्झाम्पल घेऊयात. सगळ्यात पहिल्यांदा मी ही गोष्ट तुम्हाला क्लिअर करते, की हे जे क्वेश्चन्स मी घेतलेले आहेत ते ॲक्चुअली एनालिसिसच्या बुकमधून घेतलेले आहेत. त्यामुळे मे बी इयरमध्ये थोडंफार मिस्टेक जर असेल तर तुम्ही ते चेक करा. पण 100% असेच प्रश्न येतात कारण आयोगाचेच प्रश्न आपण विश्लेषणाच्या बुकमध्ये पाहतो. ठीक आहे. तर मी ज्या इमेजेस घेतलेल्या आहेत त्या बुकमधल्या आहेत. त्यामुळे कोणी लगेच याच्यावरून वाद घालू नका, की हा प्रश्न आम्हाला सापडला नाही. पण अर्थात जे आयोगाचे प्रश्न आहेत तेच तुम्हाला बुकमध्ये पाहायला मिळतील. एक प्रश्न आहे ASO 2015चा. मी तुम्हाला नेहमी सांगते, की क्वेश्चन पेपर जे आहेत ते पहिल्यांदा तुम्ही मागील वर्षाचे क्वेश्चन पेपर्स पहा आणि मग तुम्ही टेस्ट सीरीजचे पेपर्स घ्या. राइट? तर इथे प्रश्न आला होता, महाराष्ट्राचा रेखावृत्ती विस्तार जो आहे, तो किती आहे किंवा कुठून कुठपर्यंत आहे? इथे तुम्हाला ऑप्शन्स पण दिसत असतील. तर बऱ्याचदा असा प्रश्न जेव्हा येतो, तर मी लगेच तुम्हाला सांगते पण एक्झॅक्टली एक्सप्लेनेशन कसं करायचं. पण असे प्रश्न जेव्हा येतात, तेव्हा वाचताना काय काळजी घ्यायची ते पण सांगते. बऱ्याचदा इथे फक्त तुम्हाला नंबर्स दिलेले आहेत. पण बऱ्याचदा ज्यावेळेला असा प्रश्न येतो, तेव्हा त्या प्रश्नापुढे दिशा जी असते ती सुद्धा मेन्शन केलेली असते. म्हणजे पूर्व किंवा पश्चिम, उत्तर, दक्षिण अशा दिशा सुद्धा मेन्शन केलेल्या असतात. तर इथे तुम्हाला माहिती पाहिजे, की रेखावृत्तीय विस्तार जो आहे, तो कोणत्या दिशेला येतो आणि अक्षवृत्तीय विस्तार कोणत्या दिशेला येतो. ओके. तर या गोष्टी पण काळजीपूर्वक वाचायच्या. बऱ्याचदा आपल्याला आकडेवारी माहीत असते, पण आपण घाईघाईमध्ये किंवा ओव्हर कॉन्फिडन्समध्ये ते माहिती आहे त्या याच्यामध्ये आपण दिशा वाचत नाही आणि आपण उत्तर देऊन टाकतो. तर असं तुमचं उत्तर चुकू शकतं. ठीक आहे. त्यानंतर आता आपण येऊयात एक्सप्लेनेशनकडे. आता तुम्हाला काय विचारलेलं आहे, महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार. तुमच्या पेपरमध्ये सरळ असा प्रश्न आला. तर तुम्ही जेव्हा एक्सप्लेनेशन करणार, तेव्हा तुम्हाला काय पाहायचं आहे? तर तुम्ही ASO 2015चा पेपर घेतलेला आहे. आपण असं इमॅजिन करूयात, की तुम्ही 2016 किंवा 17 मध्ये तयारी करत आहात. ठीक आहे. आणि तुम्ही मागचे क्वेश्चन पेपर पाहताय. तुम्ही ASO 2015चा पेपर पाहिला. त्याच्यामध्ये हा प्रश्न आलेला आहे. मग ज्यावेळेला तुम्ही महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार हा प्रश्न वाचता, त्यावेळेला तुम्हाला लगेच तिथेच त्याच पेपरवरती जो टेस्ट पेपर तुम्ही सोडवताय, त्या टेस्ट पेपरवरती तुम्हाला लगेच मेन्शन करायचं आहे. ते म्हणजे महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार किती आहे. ठीक आहे. विचारले फक्त रेखावृत्तीय. पण ज्यावेळेला तुम्ही हा प्रश्न वाचता, रेखावृत्तीय तर तुम्ही वाचणारच आहात. पण प्लस ज्यावेळेला तुम्ही एनालिसिस करताय, विश्लेषण करताय टेस्ट सोडवून झाल्यानंतर, त्यावेळेला तुम्हाला अक्षवृत्तीय विस्तार पण नोट डाऊन करायचा आहे. महाराष्ट्राचं ऑल ओव्हर जे क्षेत्रफळ आहे, ते क्षेत्रफळ तुम्हाला पाहून ठेवायचं आहे. ज्यावेळेला तुम्ही रेखावृत्तीय विस्तार पाहता, अक्षवृत्तीय विस्तार पाहता, त्याच वेळेला तुम्हाला आडवा म्हणजे पूर्व पश्चिम किती आहे आणि दक्षिण उत्तर किती आहे किंवा उत्तर दक्षिण किती आहे, हा विस्तार पण पाहून ठेवायचा आहे, जो की किलोमीटरमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही बेसिकली काय पाहिलंत, महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार,
महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार, महाराष्ट्राचं क्षेत्रफळ पाहिलं, महाराष्ट्राचा पश्चिम ते पूर्व विस्तार किती आहे आणि उत्तर ते दक्षिण विस्तार किती आहे. ओके, एवढ्या गोष्टी तुम्ही पाहून ठेवल्या. तर इथे तुम्ही ॲडिशनल पण काही करू शकता, जसं की महाराष्ट्राचं किनारपट्टी जी आहे, तर मग किनारपट्टी किती किलोमीटरची आहे, त्यानंतर जो पठाराचा भाग आहे मग त्याची सर्वसाधारण उंची किती आहे, अशा काही ॲडिशनल गोष्टी तुम्ही करू शकता. पण ते तुमच्यावरती डिपेंड आहे की तुम्हाला जर फक्त आता एवढंच करायचं तर एवढंच करून ठेवलं तुम्ही. ठीक आहे. आता ASO 2015ला हा प्रश्न आलेला, तुम्ही इथे एवढं सगळं एक्सप्लेनेशन पाहिलं. त्यानंतर कंबाईंड 2017चा हा प्रश्न आहे, बुकमध्ये तरी कंबाईंड 2017 दिलाय. महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर असून ते भारताच्या किती टक्के क्षेत्र व्यापते. ठीक आहे. आता लक्षात घ्या, ज्या वेळेला तुम्ही महाराष्ट्राच्या रेखावृत्तीय विस्ताराचा प्रश्न पाहिला तिथेच तुम्ही कोणकोणत्या गोष्टी केलेल्या आहेत, अक्षवृत्तीय विस्तार पण केलात, महाराष्ट्राचं क्षेत्रफळ पण केलं, त्याचा विस्तार पण पाहिलात. त्यावेळेला ज्यावेळेला तुम्ही हे सगळं वाचणार आहात, ऑब्व्हियसली तुमच्या वाचनातून ही गोष्ट नक्कीच जाते किंवा तुम्हाला महाराष्ट्राचं क्षेत्रफळ तरी माहिती आहे. आता महाराष्ट्राचं क्षेत्रफळ तुम्हाला एक्झॅक्टली माहिती झाल्यानंतर तुम्हाला हे लगेच समजतं की इथे फक्त महाराष्ट्राचं ॲक्युरेट क्षेत्रफळ दाखवणारा एकच ऑप्शन आहे, तो म्हणजे पहिला ऑप्शन. बरोबर, 307, 713 असं, किंवा प्रत्येकाने वेगवेगळ्या म्हणजे 30, 77, 13 असं प्रत्येकाची लक्षात ठेवण्याची पद्धती वेगळी असते. मग जरी तुम्हाला किती टक्के क्षेत्र व्यापलेलं आहे हे जरी माहीत नसलं तरी सुद्धा असा एकच ऑप्शन आहे जो आपल्या ओळखीचा आहे, त्यामुळे तुमचं उत्तर इथे लगेच येऊन जातं. राईट. आणि ज्यावेळेला तुम्ही हे पाहता त्यावेळेला परत एकदा तुम्हाला इथे काय करायचं आहे, इथे रिवाईज करायचं आहे. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या की मी तुम्हाला मगाशी म्हटलं की तुम्ही जस्ट इमॅजिन करा की तुम्ही 2017ची एक्झाम देताय. जर तुम्ही 2015चा पेपर व्यवस्थित पाहिलेला असेल तर 2017चा हा प्रश्न तुम्हाला ऑब्व्हियसली एकदम पटकन येऊन जाईल. राईट. 2017ला असा प्रश्न आला, तर इथे तुम्ही काय करणार आहात, आता तुम्ही 2020च्या एक्झामची तयारी करत आहात ना, तर मग तुम्ही काय करणार, 2015चा पेपर ज्यावेळेला पाहिला त्यावेळेला तुम्ही त्या प्रश्नाचं एक्सप्लेनेशन केलं होतं, इथे फक्त ते रिवाईज करायचं किंवा परत एकदा लिहायचं, म्हणजे थर्ड टाइम तुमचं ते तोंडपाठ होऊन जातं. इथे फक्त परत एकदा तुम्हाला काय करायचंय, रेखावृत्तीय विस्तार याची रिव्हिजन करायची आहे, अक्षवृत्तीय विस्तार त्याची रिव्हिजन करायची आहे, क्षेत्रफळ तर झालं, किती टक्के व्यापलेलं आहे हे पण आपल्याला इथे समजलं, दक्षिण उत्तर विस्तार किती आहे, उत्तर दक्षिण विस्तार किती आहे, आणि उत्तर दक्षिण किंवा दक्षिण उत्तर आणि पूर्व पश्चिम विस्तार किती आहे हे तुम्हाला पाहून ठेवायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर कंबाईंड 2018ला परत एक प्रश्न आला, महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र किती आहे. आत्ता आपण थोड्या वेळापूर्वी पाहिलं होतं तर ते चौरस किलोमीटरमध्ये होतं, आता आपल्याला हेक्टरमध्ये विचारले. ठीक आहे. पण तरी सुद्धा जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला इथे एक नंबर खूप ओळखीचा वाटेल, तो म्हणजे तिसरा नंबर, जे की मगाशी आपण 307, 713 म्हटलो, तर हा नंबर तुम्हाला अगदी ओळखीचा वाटेल. सो इथे तुम्ही तिसरा पर्याय जो आहे हे तुमचं उत्तर येतं. म्हणजे तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की बुकमध्ये सुद्धा जर तुम्ही एक्सप्लेनेशनचं बुक घेतलं असेल तर त्यामध्ये सुद्धा असं दिलेलं असतं की या प्रश्नाच्या स्पष्टीकरणासाठी तुम्ही प्रश्न क्रमांक 2 मधलं स्पष्टीकरण पहा. राईट. तर हेच तुम्हाला आयोगामध्ये पण करायचं आहे. 2020च्या प्रश्नपत्रिका, जी पण प्रश्नपत्रिका येणार आहे त्या प्रश्नांसाठी तुम्हाला मागचे प्रश्न पाहावेच लागणार आहेत आणि त्याच्या विश्लेषणातून तुम्हाला पुढचा प्रश्न येणार आहे. तुम्हाला समजते का मी काय बोलते ते? ज्या प्रश्नपत्रिका आत्तापर्यंत झालेल्या आहेत त्या प्रश्नपत्रिकांचं जे स्पष्टीकरण आहे त्या स्पष्टीकरणामधून येणाऱ्या परीक्षेला प्रश्न येत असतात. त्यामुळे तुम्हाला स्पष्टीकरण व्यवस्थित करायचं आहे. ठीक आहे. बरं, हे झालं, हा झाला तिसरा प्रश्न. आणखी एक प्रश्न मी पहिल्याच प्रश्नाला तुम्हाला सांगितलं होतं, ASO 2015च्या प्रश्नाला की रेखावृत्तीय विस्तार विचारलाय तर तुम्ही अक्षवृत्तीय विस्तार पण करून ठेवा. कंबाईंड 2019ला परत अक्षवृत्तीय विस्तारावरती प्रश्न आला. म्हणजे तुम्ही एका प्रश्नाचं 2015च्या प्रश्नाची जर तुम्ही व्यवस्थित तयारी केली तर त्याच्यावरती तुम्ही 2017, 2018, 2019 या 3 वर्षांचे 3 प्रश्न तुम्ही क्रॅक करू शकलात. करेक्ट. फक्त एका वर्षाच्या एका प्रश्नावरती. मग जर तुम्ही पहिल्यापासून म्हणजे जेवढे एक्झाम्स झालेल्या आहेत तिथपासून 2012 पासून ॲटलिस्ट जर तुम्ही क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस केलं तर तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये असे किती प्रश्न मिळतील जे त्याच स्पष्टीकरणातून आलेले असतील. तर ऑलमोस्ट 90% क्वेश्चन्स हे त्याच स्पष्टीकरणातून आलेले असतात. तुम्ही म्हणाल 90% कसं म्हणता मॅडम, करंट अफेअर्सचे तर प्रश्न नवीन येतात. हो, पण करंट अफेअर्सचं सुद्धा तुम्हाला समजेल की ज्या टॉपिकवरती, जसं की करंट अफेअर्समध्ये पुरस्कार असतील
किंवा एखादा प्रोजेक्ट असेल त्याच्यावरती जे प्रश्न आलेले असतात, तर त्याच्याशीच रिलेटेड फक्त अपडेटेड माहिती तुम्हाला नवीन पेपरमध्ये विचारलेली असते. ठीक आहे? आता परत एकदा तुम्हाला असं वाटेल, की म्हणजे तुम्हाला सापडलं उदाहरण म्हणून तुम्ही दाखवलं. फक्त एवढ्याच बाबतीत हे लागू होतं का? तर नाही. हीच पद्धत इतर घटकांसाठी सुद्धा लागू होते. उदाहरण आपण जिओग्राफीमधलंच घेऊयात. समजा नदी प्रणाली हा घटक आहे. ज्या नद्यांवरती प्रश्न यापूर्वी विचारलेले आहेत. समजा तुम्हाला एखादा प्रश्न गोदावरी नदीवरती तुम्ही पाहिलात, की यापूर्वी विचारलेला आहे. तर गोदावरी नदीची ऑलमोस्ट जेवढी काही माहिती आहे, सगळीच्या सगळी नाही पाहत बसायची. पण ॲटलीस्ट तिचा उगम कुठे होतो? तिची लांबी किती आहे? बरं ती किती जिल्ह्यांमधून वाहते? तिच्या प्रमुख उपनद्या कोणत्या आहेत? गोदावरी नदीचं एखादं वैशिष्ट्य आहे का? जसं की महाराष्ट्राचा सर्वाधिक भाग ती व्यापते जवळपास 50%, 49 पॉइंट समथिंग असं. तर ह्या ज्या गोष्टी आहेत किंवा तिला वृद्धगंगा म्हणून ओळखलं जातं, दक्षिण भारताची वृद्धगंगा. तर असे जे काही पॉइंट्स असतात ना, तर ते तुम्हाला तिथेच क्लिअर करायचे आहेत, ज्यावेळेला पहिला प्रश्न येतो. म्हणजे ज्यावेळेला पण तुम्ही एक्सप्लेनेशन करताय. जर तुम्ही हे केलं, तर अर्थात पुढच्या पेपरमध्ये जेव्हा पण गोदावरीवरचा प्रश्न येईल, तेव्हा तुमचं काय होणार आहे, जे अगोदर केलेलं आहे ते रिवाईज होणार आहे. आणि ज्यावेळेला तुम्ही हे 3 क्वेश्चन पेपरमध्ये 3 क्वेश्चन पेपरमध्ये ज्यावेळेला एकाच घटकावरचा प्रश्न तुम्ही पाहतात ना, त्यावेळेला तो घटक तुमचा एवढा परफेक्ट होऊन जातो, की तुम्हाला रीडिंगची आवश्यकता भासत नाही. आता समजते मी इतके दिवस का ओरडून सांगते, की क्वेश्चन पेपर घ्या आणि ॲनालिसिस करा. आता हा जो आपण फक्त जिओग्राफीचं पाहिलं. मी ऑलरेडी एक लेक्चर अपलोड केलं होतं तुम्हाला, ज्याच्यामध्ये मी सांगितलं होतं 2 महिन्यामध्ये पूर्वपरीक्षा पास. सेम मी एक्झाम्पल आणि काही ॲज इट इज विचारलेले क्वेश्चन्स मी तुम्हाला पॉलिटीचे त्या लेक्चरमध्ये दिलेले आहेत. तर तुम्ही ते पण पहा. पॉलिटीमध्ये तर इव्हन असे क्वेश्चन्स रिपीट होतात, की त्याचे ऑप्शन पण सेम असतात आणि पर्यायाचा क्रमांक जे उत्तर असतं बरोबर ते सुद्धा समान म्हणजे तेच असतात. एवढे सिमिलर क्वेश्चन्स पॉलिटीमध्ये तर रिपीट झालेले आहेत. ठीक आहे? सेम आपल्याला इतर सब्जेक्टमध्ये पण पाहायला मिळू शकतं. इकॉनॉमिक्स असेल, हिस्ट्री असेल, तर बरेचसे क्वेश्चन हे रिपीट होतात किंवा ॲटलिस्ट जो प्रश्न आधी विचारलेला आहे, त्या प्रश्नाच्या एक्सप्लेनेशनवरती पुढचा प्रश्न आलेला असतो. म्हणून तुम्हाला क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचा आहे आणि त्याचं एक्सप्लेनेशन करायचं. एक्सप्लेनेशन करताना आणखी एक गोष्ट, जे 4 पर्याय असतात, तर त्याच्यामधला एक पर्याय तर आपल्याला माहिती असतं, की बरोबर आहे. त्या एका पर्यायाची तर तयारी तुम्हाला करायची आहे. पण बाकीचे जे पर्याय आहेत 3, त्या पर्यायांबद्दलची सुद्धा थोडीफार माहिती ही तुम्हाला घेऊन ठेवायची आहे. ठीक आहे? कारण मग त्याच्यावरती त्या टॉपिकवरती जेव्हा प्रश्न येईल, तर तो पण तुम्हाला व्यवस्थितपणे अटेंड करता येतो. ओके? मग ज्यावेळेला तुम्ही हे एक्सप्लेनेशन करता, तर जे तुम्ही मला विचारताय, की मॅडम महत्त्वाचे टॉपिक सांगा. ऑटोमॅटिक तुमच्या लक्षात येईल, की कोणत्या घटकांवरती वारंवार प्रश्न विचारलेले आहेत आणि तुमचे तेच घटक किंवा जेवढं आवश्यक आहे तेवढंच तुमचं परफेक्ट होईल. जे बाकीचं फापट पसारा तुम्ही करत बसता की आवश्यक नसणारे घटकही बऱ्याचदा वाचता, तर ते तुम्ही करत बसणार नाही, त्याची तुम्हाला गरज पडणार नाही. ठीक आहे? आता विज्ञान हा विषय बऱ्याच जणांना अवघड जातो आणि समजत नाही, की एक्झॅक्टली काय करावं. काही जण म्हणतात, की मग म्हणजे मी वाचू की नको वाचू? तर विज्ञानसाठी ॲटलिस्ट तुम्हाला काय करायचं मी सांगते. प्रिव्हियस इयरचे जे क्वेश्चन पेपर्स आहेत, ते सगळेच्या सगळे व्यवस्थितपणे पाहिजे आहेत. ठीक आहे? म्हणजे जर तुम्ही असा विचार करत असाल, की मला सायन्सचं काहीच येत नाही, पण ॲटलिस्ट मला 5-6 मार्क्स तरी मिळावेत. हा जर विचार तुम्ही करत असाल, तर सायन्ससाठी मागच्या वर्षाचे जेवढे पण पेपर्स आहेत, तेवढे सगळे म्हणजे अगदी राज्यसेवेचे क्वेश्चन्स सुद्धा तुम्ही पाहिले पाहिजेत. ठीक आहे? सो मागील वर्षाचे सगळे प्रश्न पहा, त्याची उत्तर आणि एक्सप्लेनेशन हे सुद्धा पहा आणि त्यानंतर जे स्टेट बोर्डची पुस्तकं असतात, ॲटलिस्ट 8वी, 9वी आणि 10वी या 3 वर्षाची जी पुस्तकं आहेत, त्या पुस्तकांमध्ये जे प्रश्न दिलेले असतात, धड्याच्या खाली दिलेले असतात आणि काही प्रश्न जे असतात, ते धड्याच्या मध्ये ज्यांना आपण पोटप्रश्न म्हणतो, जे मध्ये-मध्ये विचारलेले असतात, जरा डोके चालवा, हे माहीत आहे का तुम्हाला? असे जे प्रश्न असतात, ते प्रश्न पहा. कारण बऱ्याचदा ते जे प्रश्न असतात ना, हे माहीत आहे का तुम्हाला? ते प्रश्न ॲज इट इज आयोगाने विचारलेले आहेत. सो ते प्रश्न आणि मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका एवढं जरी तुम्ही केलं तरी सुद्धा तुम्हाला म्हणजे ॲटलिस्ट तुम्ही क्वालिफाय व्हाल एवढा स्कोर थोडाफार तुम्हाला सायन्समध्ये येऊ शकतो. बिलकुल अजिबात मार्क्स न मिळण्यापेक्षा आय थिंक हे बेटर आहे, की तुम्ही ॲटलिस्ट एवढं तरी करा. ओके? सो ऑलमोस्ट मी तुम्हाला बऱ्याच गोष्टी क्लिअर केल्यात. हां, आणखी एक प्रश्न.
आय नो की आता मी जे तुम्हाला सांगितलेलं आहे यानंतर एक कमेंट मला 100% या व्हिडिओच्या खाली पाहायला मिळेल, ते म्हणजे की मॅडम जर आम्ही समजा प्रश्नपत्रिका नाही सोडवल्या आणि डायरेक्ट समजा आम्ही ॲनालिसिसची पुस्तकं वाचली तर चालेल का? तर मी याचं उत्तर सरळ सरळ नाही असं देते. कारण ज्यावेळेला तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवता म्हणजे तुम्ही ज्यावेळेला टाईम लावलेला असतो 1 तासाचा आणि त्या 1 तासामध्ये तुम्ही क्वेश्चन पेपर सोडवता आणि त्यानंतर तुम्ही जे ॲनालिसिस करता ते तुम्हाला जास्त फायदेशीर ठरतं. मग जर तुम्ही डायरेक्ट ॲनालिसिसची पुस्तकं वाचत असाल, तर त्याच्यातून जे तुमच्या लक्षात राहतं, त्याच्या कितीतरी बेटर तुमच्या तेव्हा लक्षात राहतं, जेव्हा तुम्ही स्वतः क्वेश्चन पेपर सोडवता. मग ॲनालिसिसचं पुस्तक वापरायचंच नाही का? असं अजिबात नाही. तुम्ही ॲनालिसिसची पुस्तकं नक्की वापरा, पण जेवढं ॲनालिसिसच्या बुकमध्ये दिलेलं आहे, फक्त तेवढंच करू नका. काही पॉइंट एक्स्ट्राचे जे असतात, ते पण तुम्ही ॲड करा आणि ॲनालिसिसचं पुस्तक तेव्हाच वापरा, जेव्हा तुम्हाला गरज आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला मूलभूत कर्तव्यांवरचा किंवा मूलभूत हक्कांवरचा एखादा प्रश्न आलेला आहे. तर त्या प्रश्नाचं एक्सप्लेनेशन तुम्ही तुमचं जे रेफरन्स बुक आहे त्याच्यातूनच शोधा. एखादा प्रश्न असा आला की ज्याच्याबद्दल तुम्हाला काहीच माहिती नाही किंवा त्याचा रेफरन्स तुमच्याकडे नाही. त्याचा ॲनालिसिस तुम्ही त्या ॲनालिसिसच्या बुकमध्ये पहा. ठीक आहे? पण डायरेक्ट म्हणजे मी क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केला आणि मग मी लगेच त्या ॲनालिसिसचं बुक घेऊन बसलो आणि मी त्याच्यातलं ॲज इट इज ॲनालिसिस लिहून काढलं किंवा वाचून काढलं, तर ते जास्त इफेक्टिव्ह होत नाही. यापेक्षा तुम्ही स्वतः जर ॲनालिसिस केलं, तर ते तुम्हाला जास्त फायदेशीर ठरतं. ठीक आहे? बाकी तर ते तुमच्यावरती डिपेंड आहे की तुम्ही काय करणार. पण जे मी आत्ता सांगितलेलं आहे ते प्रॉपरली फॉलो करा. डेफिनेटली तुमचा स्कोअर कट ऑफपेक्षा खूप चांगला येईल आणि या गोष्टी तुम्हाला वारंवार मी सांगितलेल्या आहेत. अगदी टॉपर्सनी सुद्धा सांगितलेल्या आहेत. पण आता हे शेवटी तुमच्यावरती डिपेंड आहे की तुम्ही हे कशा पद्धतीने फॉलो करता. ठीक आहे? आय होप मला जे सांगायचं आहे ते मी क्लिअर केलेलं आहे आणि ते तुम्ही व्यवस्थित फॉलोसुद्धा कराल. जर तुम्हाला मी जे सांगितलं ते समजलं असेल आणि जर तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमचा काही डाऊट असेल ना, तर तुम्ही व्हिडिओच्या खाली कमेंटसुद्धा करा. आणखी एक गोष्ट की मला सगळ्याच कमेंटना आन्सर देणं हे पॉसिबल होत नाही, कारण प्रत्येक व्हिडिओच्या खाली खूप सगळ्या कमेंट्स येतात. पण त्याच्यातून जे तुमचे डाऊट्स असतात त्याच्यावरती मी व्हिडिओच्या माध्यमातून उत्तर देण्याचा प्रयत्न करते. मे बी थोडं लेट होत असेल, पण मी नक्की ट्राय करते की मी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करेन. सो प्लीज जर एखाद्याच्या कमेंटला लगेच आन्सर नाही आलं, रिप्लाय नाही आला, तर प्लीज नाराज होऊ नका. थोडं कोऑपरेट करा. ठीक आहे? आणि असेच पुढचे व्हिडिओज किंवा पुढच्या स्ट्रॅटेजीज मिळवण्यासाठी तुम्ही अजूनही जर वॉरियर ऑफिसर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर पटकन सबस्क्राईब करा. म्हणजे जे पण लेक्चर मी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. ओके? आणि स्वतःची काळजी घ्या. थँक यू.